नर्मदे हर. नर्मदे हर. हे असे आपले रूमची व्यवस्था होती इथे. आणि या आहे विलासपूर. विलासपूर आहे नाम बाबा गाव का? हा, विलासपूर. आणि हे असं जुनं घर आहे, ज्याच्यावर आपण कौलं बघत असतो. ते कौलं खराब झाल्यामुळे एवढ्या जागेत पत्र टाकेल. आणि इकडे अजूनही जुने कौलच आहे. आता हे गावातले सरपंच होते, त्यांचं जुनं वडलं पार्जित घर आहे आता राहायला. हे बाबाजी आहे, सरपंच थे. ये सरपंच जी का घर है ना? हाँ. तो ये जूना सरपंच जी का मकान है, तो अभी इधर रहते नहीं है और नए घर में रहने गए, तो ये परिक्रमावासियों की सेवा के लिए यहाँ पे खुला कर दिया है उन्होंने. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे विलासपूर येथील सरपंचांचं जे घर म्हटलं होतं आपण, तर ये ते सरपंचांचे चिरंजीव. बाबाजी नाम बताओ आपका. बाबा जी, मेरा नाम जवाहर सिंह मार्को है, ग्राम जवाहर जी है ये, ग्राम विलासपुर. और इनका जो पुश्तैनी घर है ये, तो पुश्तैनी घर रुको बाबा. महाराज जी ने ये पुश्तैनी घर है, तो ये खुद संतों के बीच में रहना चाहते हैं, इसलिए ये परिक्रमावासियों के लिए घर छोड़ दिया है. और उनके घर परिवार दूसरे घर में रहते हैं, उनका उधर अच्छा सा घर भी है. लेकिन ये और इनके पिताजी दोनों यही पे रहते हैं कि संतों के बीच में रह सके. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. लहान पोरांनी बघा एक छोटस असं दुकान बनवलंय. नर्मदे हर. आजची सकाळ अशी झाली, सुंदर निसर्गरम्य डोंगर, झाड, तलाव आणि आनंद. आनंद घेत जायचा आपल्याला. सूर्य भगवान अजूनही वर आलेले नाही, कारण समोर डोंगर आहे. थोड्याच वेळात आपण दर्शन घेऊच. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण घुसलोय आता जंगलाच्या रस्त्याने. शॉर्टकट आहे थोडासा, झेंडे लावलेले, त्यामुळे हाच परिक्रमा मार्ग आहे हे त्याच्याहून सिद्ध होतं. झेंडे जागजागी लावले, त्यामुळे काय अडचण नाही. रस्ता थोडा दगडाचा जरी असला तरी 1 ते 2 किलोमीटर वाचणार आहे, त्यामुळे आपण इकडून जाण्याचा निर्णय घेतला. नर्मदे हर. नर्मदे हर. छोटासा शॉर्टकट संपला आणि परत रस्ता मार्गाला लागला. हे डोंगर झाडी परत दिसायला लागले आपल्याला. तर इथून पुढचा प्रवास असा झाला तर एकदम भारी वाटल. आणि पक्षी बघाल तर इतके येऊन बसले, पूर्ण तार भरून राहिले पक्ष्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कालच केलेली खिचडी भात प्रसादी ती आज पण कामा आली. बाबाने डाव्यात भरून आणली होती. आणि बिस्किट पुडे, आलू शेव, पंजाब तडका, असा आजचा सकाळचा नाश्ता बालभोग. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. आपण चाललोय अमरकंटकला. आणि अमरकंटक आता फक्त राहिलंय, फक्त आणि फक्त 35 किलोमीटर. नर्मदे हर मैया. आणि आज पोचू शकतो का नाही, कारण वाजले 10. 35 किलोमीटर अंतर निघालंय पाहिजे. शॉर्टकट असलं तर पोचू, नाही तर 35 किलोमीटर अजून चालणं अवघड आहे. बघू अजून पुढे काय काय होतंय. नर्मदे हर.
नर्मदे हर. नर्मदे हर. लोकेशन काय मस्त आहे. तिन्ही बाजूनी डोंगर आहे. भरपूर झाडी आहे डोंगरावर. हिरवेगार डोंगर, शेती, डांबर रस्ता. आता हा डांबर रस्ता या शाळेजवळून सुटणार आपल्याला आणि कच्चा रस्ता लागणार असं सांगितलंय. बघू आता पुढे कसं रस्ता राहील. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलाची चावल लागली हे कळायला वानर राज आले. सगळी वानर सेना एका ठिकाणी आली. आता त्यांना जंगलात जायचंय. या बाजूला शेत आहे आणि डाव्या हाताला जंगल आहे. ते झालं इकडे जंगलात. खूप मोठ्या प्रमाणात वानर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. ते बॉस आले. जय श्रीराम. जय श्रीराम. विसरले सगळे रामाला. जंगलात चालले आता. नर्मदे हर. नर्मदे हर. अमरकंटकच्या आधी घनदाट जंगल लागलंय परत एकदा. थोडे पाण्याचे प्रवाह पण आहे. आपल्याला वाट काढीत जावं लागते. पाणी कमी झालं त्याच्यामुळे काही अडचण नाही येत. जाऊ शकतो. बाकीचे चालले पुढे. आणि जंगल अतिशय सुंदर आहे. दाट जंगल आहे थोडंसं. इकडे पण छोटे छोटे पाण्याचे प्रवाह दिसत आहे. नर्मदे हर. जंगल आणि चढ्याचे रस्ते त्यामुळे थोडासा दम लागणारच. पण तरी आनंद जंगलातच आहे. रस्त्या मार्गाने तर व्हिडिओ सुद्धा काढायला काय मजा येत नाही. जंगलात दमलं बी तरी मजा लय आहे. जंगलातच मजा आहे. उंच झाड आहे अगदी. आणि आकाश पण तेवढं सुंदर झालेलं आहे. त्यामुळे चालायला मजा येते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलाची मजा कुछ औरच. त्यामुळे मोह काही राहत नाही. हे सगळं मनात साठवून ठेवायचं आणि याचा आनंद हा वेगळाच असतो. रस्ते बरेचसे मोठे त्यामुळे काही अडचण नाही. पण जंगल दाट आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलचा थोडासा भाग संपला. परत एक थोडा वेळ डांबरी रस्ता लागणार. पुढे परत जंगलात जायचं आपल्याला. जे समोर जंगल दिसते त्यातून जाणार आहे अमरकंटक जाण्यासाठी. बघू आता आज पोचतोय का. नर्मदे हर. नर्मदे हर. इथून मागे मैयेपासून लांब असल्यामुळे शेत्या फुललेल्या दिसत नव्हत्या. जसं मैयेचा तट जवळ येतोय शेत्या फुलायला लागले. रंगीबिरंगी व्हायला लागले. आता या पिवळे शेते झाले सगळे. हे सरसोचं पीक लावलंय मोहरीचं. नर्मदे हर. सुंदर असे धबधबे पण दिसायला लागले आता.
नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा जंगलात प्रवास करायला भेटणार आहे. समोर जंगलची सुरुवात दिसती. इथून आता जंगल चालू होते थोडस. 5 ते 7 किलोमीटरचं जंगल असेल. आणि जंगलातच एक आश्रम आहे, रामसेतू आश्रम, दमगड. तिथे जाऊ, तिथे थोडी माहिती घेऊ. शक्य असल्यास अमरकंटक जायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नद्या लागायला लागले आणि काळजी घ्यावी लागते, कारण अमरकंटक जवळ आहे. मैयेचं रूप पण फार काय मोठं नाही, त्यामुळे विचारल्याशिवाय पुढं जायचं नाही, असा नियम बनवलाय. इकडे शेजारीच बाबाजी होते, त्यांना विचारून घेतलंय नर्मदा मैया नाही आहे का, आहे. त्यांनी नाही सांगितल्यामुळे आपण पुढे जातोय. आणि जंगलचाच रस्ता आहे. फक्त एक भारी आहे की सिमेंटचा हे डांबराचा रस्ता आहे, त्यामुळे चालायला जरा व्यवस्थित राहील असं वाटतंय. बघा, शांत जंगल. शेजारून नदी वाहते, तिचा हळूच येणारा झुळझुळ आवाज. नर्मदे हर. जंगलात घुसायचं, जंगलातून बाहेर यायचं. नर्मदे हर. नर्मदे हर. काळ्या तोंडाचे वानरराज हे दिसले एकच झाडावर, बरेचसे. ते आपल्याला पाहून पळून गेले लगेच. जंगल पण संपतंय थोडं. थोड्या वेळासाठी जंगल संपणार, परत जंगलात एंट्री. असं जंगल चालू आहे आता सध्या. नर्मदे हर. नर्मदे हर. हिरवेगार डोंगर चारी बाजूने वेढलंय आता डोंगरांनी आम्हाला. 2-3 दिवसापासून आपण डोंगरांच्या कडेकडेने चालतोय. आज चारही बाजूला डोंगरच आहे. इथून तरी असंच दिसतं. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आता चालले आपल्या बरोबर आज दुमगड गावातून. कुत्रा आपल्या बरोबर चालायला लागले आताच. किती वेळ चालेल काही सांगू नाही शकत. बघू आता. नर्मदे हर. जैसे भाई बहुत बाबा लोग चीनते हैं। हाँ। 2 बार 3 बार हो गए हैं ते। या मैया भेटले रस्त्यात. रामकुटे आश्रम, दमगड. दमगडच्या आश्रमाचा पत्ता विचारला तर मैयाने आधी प्रश्न केला, भोजन प्रसादी पाय आहे का? म्हटलं नाही. आणि नाही म्हटल्यावर मग ते म्हणे महाराष्ट्रातले का? तर मला अचंब झालं, मैयांनी कसं काय ओळखलं बा आपण महाराष्ट्रातले? तर मैयांनी आज सांगितलं की रामसेतू जो आश्रम आहे तिथं मैया 4 वर्ष झाले स्वयंपाक बनवता आणि महाराष्ट्रीयन लोक फार भेटतात. त्यामुळे चेहऱ्यावरून माणसं ओळखणारी मैया भेटली. एकदम भारी वाटलं. आणि त्यांनी सांगितलं की भोजन प्रसादी तयार आहे. तुम्हाला जर भोजन प्रसादी घ्यायची असेल तर घ्या. आणि संध्याकाळी मैयाच्या हातचे रोटी खाने को मिलेगी मैया. शाम के मैया रोटी खिलाएंगे हमें. हाँ, गुड्डी मैया नाम है उनका, गुड्डी बाई. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलातून मैया वाहते आणि अतिशय कोमल रूप झालंय मैयाचं. बघा, आपण जे विक्राळ रूप पण बघितले मैयाचे आणि हे कोमल रूप पण बघताना मनाला अतिशय आनंद होतोय. या जंगलात अतिशय शांतता, आणि आता आपण त्या शांततेचा अनुभव घेऊ.
नर्मदे हर. श्रीराम कुटी राम साखा आश्रम, नर्मदा तट, दमगड, अमरकंटक. माई आपल्याला रस्त्यात भेटल्या त्या. इथं भोजन प्रसादी तयार होती आणि शेजारीच मैया वाहती. याच्यापेक्षा दुसरा आनंद काहीच असू शकत नाही. जीवनातील आनंद घेण्यासाठी नर्मदा खंडात, नर्मदा तटावरील आश्रमात थांबायला भेटणं हेच एक योगायोग आहे आपल्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.